उन्हाळा म्हटलं की प्रत्येक जण टरबूजचा आस्वाद घेत असतो. बरेच जण याला कलिंगड असं देखील म्हणतात. तर आज मी तुमच्या सोबत कलिंगडची मस्त थंडगार अशी रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी तर नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि सरळ आहे. तर बघा, इथे मी एक मोठं टरबूज घेतलं. तर एवढं संपूर्ण टरबूज आपण रेसिपीसाठी वापरणार नाही. इथे आपण या कलिंगडचा फक्त पाव भाग घेणार आहोत. टरबूज बघा मस्त लालबुंद असं घेतलेला आहे. आता या टरबूजचा हा लालबुंद गर आपण वापरणार आहोत. तर याचे काप करून घेते आणि यातील लालसर जो भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हा कलिंगडचा लालसर भाग आपण बियांसहित मिक्सरच्या भांड्यात घालत आहोत, किंवा तुम्ही यातील बिया काढून देखील हा गर मिक्सरच्या भांड्यात घालू शकता. तर इथे मी माझ्या गरजेप्रमाणे टरबूज कापून घेतलं. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टरबूजचा गर काढून घ्या. तर बघा, संपूर्ण गर काढून तो मिक्सरच्या भांड्यात घातला. आता यामध्ये काही पुदिन्याची पानं, चवीनुसार थोडीशी साखर. तर इथे मी पोहेखाण्याचा 2 चमचे इतकी साखर घातली. टरबूज जर चांगलं गोड असेल तर साखर नाही घातली तरी देखील चालेल. तर टरबूजच्या गोडीनुसार यामध्ये साखर घाला. आता यामध्ये चिमूटभर मीठ देखील घातलं आहे. तर इथे मी साधा नमक घातलं. तुम्ही हवं तर काळं नमक म्हणजेच काळं मीठ घातलं तरी देखील चालेल. अर्धा लिंबाचा रस हा पिळून घालायचा आणि पाव चमचा इतका चाट मसाला. तर मस्त आपण इथे टरबूजचा थंडगार असा ज्यूस तयार करतोय. तर मस्त चटपटीत आपला हा ज्यूस तयार होणार आहे. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर इथे मी साधंच पाणी घातलं. तुम्ही हवं तर थंड पाणी घाला. आणि यातच काही बर्फाचे तुकडे देखील घातले, म्हणजे मस्त थंडगार हे ज्यूस तयार होईल. तर बघा, इथे मिक्सरला छान हे एकसारखं वाटून घेतलं. मस्त दाटसर असा हा ज्यूस तयार झालेला आहे. रंग बघा सुरेख आलेला आहे. तर आता हा ज्यूस गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा. तर इथे हा संपूर्ण ज्यूस आपण गाळून घेऊ. हवं तर तुम्ही हा ज्यूस असाही पिऊ शकता. फक्त टरबूजचा गर मिक्सर मध्ये घालताना त्यातील बिया काढून मगच तो घालायचा, म्हणजे तो तसा देखील पिता येतो. तर आता जो वरील चोथा आहे, ज्या बिया आहेत ते तशाच राहिलेल्या आहे बघा. तर आता हे काढून घेऊ आणि खाली बघा मस्त प्युअर असा ज्यूस मिळालेला आहे. तर बघा, नुसतं टरबूज खाण्यापेक्षा फक्त 2 मिनिटं वेळ देऊन असं झटपट ताजं असं रिफ्रेशिंग 2 मिनिटात तयार होणारा ज्यूस आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर इथे मी सुरुवातीला काही सब्जा देखील भिजत घातलेला होता. तर ह्या टरबूजच्या ज्यूस मध्ये हा सब्जा आपण घालणार आहोत. तर हा सब्जा फक्त 5 ते 7 मिनिटं अगोदर भिजत घालायचा. हा फुलून छान तयार होतो बघा. तर आता सब्जा देखील तयार आहे. तर आपण हा ज्यूस सर्व करूया. तर सुरुवातीला ग्लास घेतला. ग्लास मध्ये घालूया 1 चमचा सब्जा. तर हा सब्जा तुम्ही कुठलाही ज्यूस मध्ये घालून पिऊ शकता, त्यामुळे शरीराला छान थंडावा मिळतो. तर आता वरतून सजावटीसाठी पुदिन्याची काही पानं आणि लिंबाची स्लाइस लावून घेतली. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसाच हा ज्यूस तयार होतो. तर इथे झटपट 2 मिनिटात कलिंगडचा ज्यूस तयार झालाय बघा. चवीला अप्रतिम लागतो. वरतून तुम्ही काही बर्फाचे तुकडे देखील ऍड करू शकता. तर तुम्हाला माझी ही साधी सरळ नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.